ओबीसी नेते श्रावण देवरे यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं। फेसबुकवरील वादग्रस्त पोस्टच्या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली। संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। संभाजी ब्रिगेडनं तोंडाला काळं फासण्याचा इशारा दिला होता। मराठा समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट लिहिल्यानं संभाजी ब्रिगेड आक्रमक झालेली होती आणि त्यानंतर मात्र श्रावण देवरे यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आम्ही मराठा समाजातील तरुण जिजाऊ शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आहोत। आम्ही घरात महिला असताना कुठलंही दुष्कृत्य केलेलं नाही, आम्ही चुकीचं बोललो नाही। माझे सहकारी असलेले विकी गाय धनी हे देखील माझ्यासोबत होते, नितीनजी रोटे पाटील देखील माझ्यासोबत होते। आम्ही श्रावण देवरेंना भेटलो। श्रावण देवरेंकडून एक पुस्तक त्यांनी भेट स्वरूपात दिलं, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातलं। आम्ही त्याचं स्वागत केलं, आम्ही त्यांच्या घरात पाणी सुद्धा पिलो। पण देवरेंना म्हटलं हे तुमचं लिखाण निषेधार्ह आहे, तुम्ही वैचारिक स्वतःला विचारवंत आणि लेखक म्हणवता आणि अशा पद्धतीचं लिखाण करता, हे कुठेतरी शोभणारं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।